नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला अशा दोन सत्य घटनांबद्दल सांगणार आहे जिथे वेळ, काळ आणि ठिकाण हे तिन्ही एकत्र जुळून आले आणि त्यातून घडल्या काही अविश्वसनीय पण भयानक घटना. पण स्टोरी सुरू करण्यापूर्वी जर तुम्हाला जगभरात घडणाऱ्या सत्य घटना कथा रूपात ऐकायला आवडत असतील तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग सुरू करूया आजची स्टोरी. मध्य प्रदेशमधल्या कटनी जिल्ह्यामध्ये राहणारा 45 वर्षाचा लटोर बर्मन, जो की एक सामान्य शेतकरी होता, तो 18 सप्टेंबर 2015च्या दिवशी रात्री खादरा गावामधून अंधारामध्ये अडखळत चालला होता. त्याचं कारण म्हणजे त्याने प्रचंड दारू पिली होती. त्या दिवशी बर्मन त्याच्या पत्नीला सोडायला तिच्या गावाला गेला होता. ते दोघं त्या गावामध्ये जत्रेमध्ये फिरले. पुढे काही वेळानंतर बर्मनने पत्नीला तिच्या घरी सोडलं आणि तो रात्र होण्याआधी घरी पोचलं पाहिजे म्हणून त्याच्या गावाकडे निघाला. पण बर्मनने ठरवलं की गावाला पोचायच्या आधी थांबून थोडं मद्यपान करावं. तसा तो गावाजवळ पोचल्यानंतर गावाच्या अलीकडे एका दारूच्या दुकानापाशी थांबला. त्याने तिथं प्रचंड दारू पिली आणि शेवटी जेव्हा त्याला वाटलं की आता बास झालं, तसं त्यांनी चालत स्वतःच्या घरी जायचा निर्णय घेतला. आता तो संपूर्ण नशेत, दारूच्या प्रभावामध्ये, काळ्या कुट्ट अंधारामध्ये डगमगत घराकडे निघाला. त्याचा शरीराचा तोल सुटत होता, पण तो घराच्या दिशेचा रस्ता धरून चालत राहिला. या रस्त्यावरून चालताना त्याला समोर फक्त 1 फूट एवढंच दिसत होतं. त्याचं कारण फक्त तो नशेमध्ये होता हे नव्हतं, तर गावामध्ये रस्त्यावरती अजिबात लाईटच नव्हत्या. त्यामुळे रस्त्यावरती संपूर्ण अंधार होता. पण हे त्याच्यासाठी काही नवीन नव्हतं, कारण तो याच रस्त्यावरून कित्येक वेळा चालत जायचा. त्याला रस्ता ओळखीचाच होता, त्यामुळे तो नेहमीसारखा चालत राहिला. पण त्याला एक गोष्ट थोडी विचित्र वाटली होती. तो कित्येक वर्ष भरपूर वेळा या रस्त्यावरून दारू पिऊन रात्री घरी जायचा. पण त्या दिवशी घरी जात असताना इतकी रात्र असून सुद्धा रस्त्यावरती खूप लोकांचे आवाज येत होते. त्याला जास्त भान नसल्यामुळं लोक दिसत नव्हती, पण आवाज मात्र स्पष्ट ऐकू येत होते. त्याला रस्त्यामध्ये काही लाईट सुद्धा दिसत होत्या. त्याला जाणवलं आज रस्त्यावरती गाड्या सुद्धा नेहमीपेक्षा जास्त प्रमाणात आहेत. त्यामुळे तो रस्त्याच्या मधून न चालता रस्त्याच्या कडेने अडखळत चालत घराकडे निघाला. आता दारूच्या धुंदीमध्ये चालता चालता त्याने पुढचा पाय टाकला, पण खाली जमीनच नव्हती. तो जोरात आपटला. त्याला अंधारी आली आणि तो बेशुद्ध पडला. पुढच्या सकाळी गावामधली लोक त्या रस्त्यावरून चालत चाललेली होती. बऱ्यापैकी सगळीकडे उजेड झाला होता. तेव्हा त्यांना रस्त्याच्या मध्ये काहीतरी विचित्र दिसलं. ते जवळ गेले आणि जेव्हा त्यांना ती गोष्ट काय आहे हे लक्षात आलं, त्यावेळी सर्वजण जोरात ओरडले. पुढे लगेच पोलिसांना बोलवलं गेलं. तर असं घडलं होतं की ज्या रात्री बर्मन घरी चालला होता आणि त्याला रस्त्यावरती नेहमीपेक्षा जास्त रहदारी जाणवत होती, त्या दिवशी रात्री या गावामधल्या रस्त्याचं काम चालू झालं होतं. चांगला रस्ता बनवण्यासाठी मोठे खड्डे तयार करून त्यामध्ये मुरुम भरला जाणार होता. त्यामुळे रस्त्यावरती जागोजागी मोठे खड्डे तयार केले गेले होते. त्यामुळे बर्मन जेव्हा दारूच्या नशेमध्ये रस्त्यावरतून डगमगत चालला होता, तेव्हा तो त्या खोल खड्ड्यांपैकी एका खड्ड्यामध्ये पडून बेशुद्ध झाला होता. पण रात्र असल्यामुळे आणि रस्त्यावरती लाईट सुद्धा नसल्यामुळं कुणाच्याच लक्षात आलं नव्हतं की बर्मन त्या खड्ड्यामध्ये पडला आहे. पण जेव्हा रात्री उशिरा रस्त्याचं काम करणाऱ्या JCB आणि रोलरचा भरपूर आवाज यायला सुरू झाला, तेव्हा बर्मनला शुद्ध आली होती. पण तोपर्यंत उशीर झाला होता. खड्ड्याजवळ आलेल्या JCBने त्या खड्ड्यामध्ये मोठा मुरुमाचा ढीग टाकला. जसं बर्मनला त्याच्या अंगावरती मुरुम पडल्याचं जाणवलं, तसं त्यांनी
स्वतःला वाचवण्याचा भरपूर प्रयत्न केला. त्याने मदतीसाठी हात बाहेर काढला, पण त्या मुरुमाखाली तो संपूर्ण गाडला गेला होता. तिथं असलेल्या कुणालाच बर्मनचा आवाज आला नव्हता. मुरुम टाकून झाल्यानंतर JCB बाजूला झाला आणि मुरुम सपाट करण्यासाठी एक मोठा रोलर या खड्ड्यावरतून फिरवला गेला. त्यामुळे स्वतःला वाचवण्यासाठी बर्मनने केलेले शेवटचे प्रयत्न सुद्धा वाया गेले. तर जेव्हा दुसऱ्या दिवशी गावकरी रस्त्यावरून चालले होते तेव्हा त्यांना काय दिसलं होतं तर रस्त्यातून बाहेर आलेला एक हात. पुढे पोलिसांना बोलून बर्मनचं शरीर बाहेर काढण्यात आलं. या दुःखद घटनेनंतर रस्त्याचं काम करणाऱ्या 2 कामगारांना निष्काळजीपणे झालेल्या मृत्यूच्या आरोपाखाली अटक केली गेली. बर्मनच्या कुटुंबाला सरकारकडून भरपाई दिली गेली, पण ती फक्त 50,000 रुपये इतकीच होती. 28 नोव्हेंबर 2015च्या दिवशी दुपारी जवळपास 2:30 वाजता एका घराच्या पार्किंगमध्ये एक गाडी आली. हे घर कॅलिफोर्नियामधल्या ह्युरन नावाच्या ग्रामीण भागात होतं. या घराचा घर मालक 2 दिवस कामानिमित्त घराबाहेर गेला होता, म्हणून घरात पोहोचताच त्याने लगेच दरवाजाचं हँडल लॉक आहे का हे तपासलं. दरवाजा लॉक होता, त्यामुळे त्याला थोडं बरं वाटलं. मग त्याने लॉक उघडलं आणि आत गेला. पण घरामध्ये येऊन पण तो थोडासा थांबला. आवाज ऐकायला लागला. त्याने इकडं तिकडं बघितलं, कारण तो ज्या भागात राहत होता तिथं राहणं सुरक्षित नव्हतं. तो भाग त्या शहरामधला सर्वात जास्त गुन्हेगारी कृत्य होणारा एक भाग होता. त्याच्या स्वतःच्या घरात गेल्या वर्षभरात अनेक वेळा चोरी झाली होती, पण त्याने कधीच पोलिसात तक्रार केली नव्हती, कारण स्वतः त्याच्यावरतीच पूर्वी अंमली पदार्थ सांभाळण्याचा गुन्हा दाखल होता. त्यामुळे त्याला वाटायचं पोलीस त्यालाच त्रास देतील. पण इतक्या वर्षात त्याने स्वतःचीच एक होम सिक्युरिटी सिस्टीम तयार केली होती. प्रत्येक वेळी घरी आल्यानंतर तो आधी काही क्षण शांत उभा राहायचा, कुणाचा आवाज येतोय का हे ऐकायचा, मग घरामध्ये फिरून सगळं नीट आहे का हे तपासायचा. त्या दिवशी सुद्धा त्याने तेच केलं. दरवाजामध्ये उभा राहिला, काहीच आवाज नव्हता, घरात सगळं जागच्या जागी. मग त्याने लाईट लावली, हॉलमध्ये गेला, किल्ले आणि वॉलेट टेबलवर ठेवलं आणि नेहमीसारखा तपास सुरू केला. खिडक्या तपासल्या, सगळं व्यवस्थित. घराचं मागचं दार तपासलं, तेही लॉक. किचन, डायनिंग रूम सगळं व्यवस्थित होतं. त्याला फक्त एक गोष्ट थोडी वेगळी वाटली. टेबलावरती ठेवलेली पत्र थोडी विस्कटलेली दिसत होती, पण त्याला आठवत नव्हतं की काल रात्री त्यानेच पत्र अशी टाकली होती का, म्हणून त्याने त्याकडे जास्त लक्ष दिलं नाही. सगळं तपासून झाल्यानंतर त्याला बरं वाटलं. तो आरामात बसला. त्याला वाटलं आपण कदाचित जरा जास्तच काळजी घेतोय, पण तरी त्याने ठरवलं की आपली सुरक्षा पद्धत ठीक आहे, बदलायची गरज नाही. त्याने TV चालू केला आणि रिलॅक्स झाला. थोडा वेळ गेल्यानंतर त्याला जाणवलं आज वातावरण जरा जास्तच थंड आहे. त्याला थंडी वाजायला सुरू झाली होती. तो उठला आणि त्याने घर गरम होण्यासाठी एक व्यवस्था केली आणि तो परत सोफ्यावरती येऊन बसला. पण थोडाच वेळ गेला होता, त्याच वेळी एक भयानक तीव्र किंकाळी संपूर्ण घरामध्ये घुमली आणि थोड्याच वेळात त्याला लक्षात आलं होतं की त्याला इतक्या वेळ वाटणारी काळजी खरंच योग्य होती, कारण तो 2 दिवस घराबाहेर गेलेला असताना 19 वर्षाच्या कोडी नावाच्या तरुणाने त्याच्या घरात चोरीच्या उद्देशाने घुसायचा प्रयत्न केला होता. कोडीने या घरामध्ये दरवाजा आणि खिडकीमधून आत घुसण्याचा प्रयत्न केला होता, पण त्याला कुठूनच रस्ता न सापडल्यानंतर तो छतावरती चढला. त्याला घरावरती घर गरम ठेवण्यासाठी शेकोटी जाळल्यानंतर धूर बाहेर जाण्यासाठी तयार केलेली चिमणी दिसली. त्याने त्या चिमणीच्या आतून घरामध्ये
घुसण्याचा प्रयत्न सुरू केला, पण चिमणी जशी घराच्या दिशेने खाली जात होती तशी ती निमुळती होत चालली होती. हे कोडीला खूप उशिरा कळलं, त्यामुळे तो त्या चिमणीमध्ये अर्ध्यामध्येच अडकला. आणि घराचा मालक जेव्हा दुसऱ्या दिवशी घरी आला होता, जरी त्याला घर तपासल्यानंतर सगळं शांत वाटलं होतं, तरी त्याला लक्षात आलं नव्हतं की कोडी त्या चिमणीमध्ये अडकलेला आहे आणि जिवंत आहे. फक्त तो घाबरल्यामुळे काही आवाज करत नव्हता. आणि मग जेव्हा घर मालकाला थंडी वाजली होती, तेव्हा त्याने घर गरम होण्यासाठी घरामध्ये शेकोटी पेटवली होती. जशी त्याने ही आग पेटवली तसा इतका वेळ शांत बसलेला कोडी आगीच्या चटक्यांमुळे जोरजोरात ओरडायला सुरू झाला. पण आधीच अडकलेल्या कोडीने जशी आगीपासून वाचण्यासाठी चिमणीच्या आतमध्ये हालचाल सुरू केली, तसं त्याचं शरीर अजून चिमणीमध्ये खाली सरकत आणि अडकत गेलं. आणि शेवटी तो आगीच्या जवळ पोचल्यामुळं त्याचं शरीर पायाच्या दिशेने जळायला सुरू झालं. ती किंकाळी कोडी जिवंत जळत असल्याची होती, पण घर मालकाला कुठून आवाज येतोय हे समजतच नव्हतं. थोड्या वेळाने लक्षात आल्यानंतर त्याने आग विझवली. पुढे पोलिसांना आणि फायर ब्रिगेडला बोलवलं गेलं. फायर फायटर्सनी चिमणी तोडून कोडीला वाचवण्याचा प्रयत्न केला होता. ते त्याच्यापर्यंत पोचेपर्यंत कोडी जिवंत सुद्धा होता, पण थोडासा उशीर झाला होता. कोडीचा शेवटच्या क्षणी मृत्यू झाला. पोस्टमॉर्टम रिपोर्टनुसार कोडीचा मृत्यू धूर शरीरात गेल्यामुळे आणि भाजल्यामुळे झाला होता. तर मित्रांनो, आजच्या पुरतं इतकंच. प्रत्येक दिवस आपल्याला काही ना काही शिकवतो आणि आजची घटना सांगते की एक चुकीचा निर्णय आयुष्यभराचं दुःख देऊ शकतो. आपण कुठेही असू, थोडं थांबून विचार करणं कधीच वाईट नसतं. चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला तुमच्या मित्रांसोबत शेअर करा, कारण जागरूकता पसरवणं ही सुद्धा एक जबाबदारी आहे. लवकरच भेटू एका नव्या सत्य घटनेसोबत. तोपर्यंत स्वतःची आणि आपल्या जवळच्यांची काळजी घ्या. धन्यवाद.